Hi everyone, thank you very much for clicking this video. Welcome to Mamta Academy. Today we are going to learn sound of pure vowel. So friends, see this. This is our series sound of pure vowels. In English language, how many vowels? There are 5 vowels. So friend, A, E, I, O, U. These are 5 vowels. या वॉवेलच्या आपण एक वॉवेल दुसऱ्याशी जोडून आणि एक वॉवेल डबल जोडून त्यांचे जे वॉवेल तयार करतो आपण त्याला जोड स्वर असं आपण म्हणत असतो. त्याला इंग्रजीमध्ये पेअर वॉवेल असं आपण म्हणत असतो. यांचे सुद्धा उच्चारण वेगवेगळे येत असतात. आता याचं काय डबल ई आलंय, याचे उच्चार काय येणार आहे दीर्घ ई. याचे उच्चार काय येणार आहे दीर्घ ई. म्हणजे शब्दांमध्ये आपल्याला डबल ई दिसला तर आपण त्याचे उच्चार दीर्घ ई असा करणार आहोत. हे व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण तो शब्द आपण रीड करत असताना वाचत असताना ते आपल्याला ही ट्रिक आठवण येईल. बघा, ई या जोड स्वराच्या दीर्घ ई असा उच्चारण काही शब्दांमध्ये होतो. ते शब्द आपण घेतले आहे, ते शब्द आपण निवडले आहे. बघा, आता दीर्घ ई आणि ई मध्ये काय फरक आहे. हा ई आहे आणि हा दीर्घ ई. हा ई असतो याला आपण पहिल्या वेलांटीसाठी वापरतो. म्हणजे शब्दांमध्ये मराठीमध्ये पहिली वेलांटी आली की आपण हा पहिला ई जो आहे त्याला घेत असतो आणि दुसरी वेलांटी असेल तेव्हा आपण या ई चे उच्चारण करत असतो, म्हणजे हे उच्चार घेत असतो. आता हा ई आहे पहिल्या वेलांटीसाठी, म्हणजे याचे जास्त दीर्घ उच्चार नाही घेत असतो आपण. याचे आपण दीर्घ उच्चार घेत असतो, याचे शॉर्ट मध्ये उच्चार घेत असतो. म्हणून या ई मध्ये पण दोन फरक असतात. पहिल्या ई साठी हा वापरला जातो, दुसऱ्या वेलांटीसाठी हा वापरला जातो. पहिली वेलांटीसाठी हा. बघा, आता एक्झाम्पल बघा. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डबल ई डबल ई डबल ई असं दिसत असेल. तसंच मराठीमध्ये सुद्धा बघा, याच्या दुसरी वेलांटी दिली आपण, दुसरी वेलांटी दिसत असेल, म्हणजे याचे उच्चार दीर्घ ई असा होतो. म्हणून आपण त्याची दुसरी वेलांटी घेतली आहे. त्याचे आपण काही एक्झाम्पल घेतले की आपल्याला ते व्यवस्थित समजून जाईल. बघा, इकडे लक्ष द्या. पहिले एक्झाम्पल बघा, बी. बी बी म्हणजे काय मधमाशी. बीला काय सांगतो आपण मधमाशी. मराठीमध्ये मधमाशी सांगत असतो बी. ट्री. आता याचे उच्चार कसे बोलून बघा तुम्ही, उच्चार कसं करतोय आपण, थोडस लांबच जाते त्याचे उच्चार, कसं थोडस दीर्घ होत आहे. ट्री ट्री असं. ट्री म्हणजे काय जाड. आता पुढचं बघा, वीक. वीक म्हणजे काय आठवडा. 1 वीक 2 वीक असं सांगत असतो ना आपण. वीक म्हणजे काय आठवडा. स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. बोलून बघा तुम्ही, प्रॅक्टिस केली की आपल्याला व्यवस्थित ते लक्षात राहील. पील. पील पील म्हणजे काय साल. झाडांची साल असते ना, त्याला आपण पील असं म्हणत असतो. बघा, सी. सी म्हणजे पाहणे. एखादी वस्तू दाखवत असेल तेव्हा आपण सी दिस असं सांगत असतो. सी. सी म्हणजे काय पाहणे. फ्री. फ्री म्हणजे काय मुक्त. मुक्त झालेली हवा असते एखादं काय, फ्री मध्ये आपण एखादी वस्तू देत असतो. फ्री. फ्री म्हणजे काय मुक्त. ग्रीन. ग्रीन म्हणजे हिरवा. ग्रीन म्हणजे काय हिरवा. उच्चार बघा त्याचे, आपण व्यवस्थित उच्चार बघितलं की आपल्याला समजेल ते दीर्घ उच्चार येतंय का शॉर्ट उच्चार येतंय. ग्रीन वाचून बघा, ग्रीन हिरवा. हिल. हिल म्हणजे काय टाच. पायाची टाच असते ना, हिल 3. थ्री. थ्री म्हणजे 3. सो फ्रेंड, आय होप व्हिडिओ असेच व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय.